नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग वरती मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स पाहणार आहोत, ज्यामध्ये सिरीज कंप्लीशन आपला मुख्य टॉपिक असणार आहे. बघा, सिरीज कंप्लीशन हे प्रश्न अगदी अवघड दिसतात दिसायला, परंतु याला कमीत कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये कसं सोडवायचं आहे आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आहेत याची डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे वळण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेऊन क्वालिफाय व्हायचं असेल आणि बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल किंवा MMS करायचं असेल, तर आम्ही घेऊन आलेलो आहोत MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, राईट. त्यासोबतच तुमचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन या सर्व युनिट्सला तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाणार आहे. मराठी आणि इंग्लिश या इंटरॅक्टिव्ह लँग्वेजमध्ये, कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचं सेशन्स होणार आहेत. रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, कारण तुम्ही जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस केला तर तुमचा रेकॉर्डेड सेशन अवेलेबल असणार आहे. तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्याल, प्रॅक्टिस कराल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप कराल. आणि त्यासोबत MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून नवीन नवीन प्रश्नांची तुम्हाला ओळख होईल आणि तुम्हाला तुमचं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग करता येईल. तर येत्या 8 डिसेंबर पासून आपली ही बॅच सुरू होत आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. जर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करणं पॉसिबल नसेल तर यू कॅन डाउनलोड आवर ॲप्लिकेशन अँड यू कॅन जॉईन द कोर्स थ्रू द ॲप्लिकेशन ॲज वेल. ओके. अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड मध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स. जॉईन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉईन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, तर चूज द करेक्ट वॉटर इमेज ऑफ द फिगर एक्स फ्रॉम द अमॉंग्स द फोर अल्टरनेटिव्ह ABCD. म्हणजे ते ABCD हे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी मी ऑप्शन्स तुमच्या समजण्यासाठी दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्या ऑप्शन्स मधून आपल्याला चूज करायचे. एक्झाम मध्ये सुद्धा असेच ऑप्शन्स दिलेले असतात. ठीक आहे. कधी कधी आपल्याला E पर्यंत असतात, म्हणजे 5 ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्या 5 मधला एक राईट आन्सर आपल्याला चूज करायचा असतो. बघा, यामध्ये विचारले की आपल्याला हा जो एक्स फिगर आहे, म्हणजे ही जी आकृती आहे, याचं वॉटर इमेज कसं असेल. बघा, वॉटर इमेज ओळखण्यासाठी अगोदर आपल्याला त्याचं पूर्ण पद्धत कशी असते किंवा कसं वॉटर इमेजला आपल्याला कन्वर्ट करायचं असतं हे समजून घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल हे आहे अप, हे आहे डाऊन, राईट, हे आहे लेफ्ट, हे आहे राईट. मग वॉटर इमेजचा फंडा असा आहे की लेफ्ट आणि राईट हे दोन्हीही जशास तसे राहतात, रिमेन्स स्टेबल किंवा रिमेन्स ॲज इट इज. ओके. बट अप जो आहे तो डाऊनला जातो आणि डाऊन जो आहे तो अपला जातो. ठीक आहे. फक्त लेफ्ट आणि राईट जो आहे तो जशास तसा राहतो. लेफ्ट आणि राईट मध्ये काहीही कन्वर्ट होत नाही, पण अप आणि डाऊन मध्ये कन्वर्ट होतो. अप जातो डाऊनला आणि डाऊन जातो अपला. ठीक आहे. आता यामध्ये बघा, ही जी आकृती एक्स आहे, ठीक आहे. आता हा जो आहे बाण, जो डावीकडे आहे आणि डाऊनचा उजवीकडे आहे, मग तो डाऊनचा जो बाण आहे किंवा डाऊनचा जो ॲरो आहे तो जाणार अपला आणि अपचा जो आहे तो जाणार डाऊनला. त्याचप्रमाणे, ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही हे ट्रायंगल्स बघत असाल, है ना. ट्रायंगल्स मध्ये कसे दिलेले आहेत, एक तर वर्टिकल दिलेले आहेत, एक तर हॉरिझॉन्टल असे लाईन्स दिलेले आहेत. मग हॉरिझॉन्टल जो आहे तो जाईल अपला आणि जो वर्टिकलचा आहे तो जाईल डाऊनला. ठीक आहे. म्हणजे जे वर्टिकल आहेत ते डाऊनवर येतील. मग वर्टिकल डाऊनला येणारे ऑप्शन्स किती आहेत बघा, एक तर ए मध्ये आहे, एक तर बी मध्ये आहे.
इथे सुद्धा नाही आणि इथे तर काही संबंधच नाही, ती वेगळीच आकृती आहे, है ना. आता ए आणि बी मध्येच आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. मग त्याचप्रमाणे हा जो डाऊन असलेला म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन असलेले ते जाणार आहेत अपला. मग हॉरिझॉन्टल असणारे ते सुद्धा ए आणि बी मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे हे ॲरो जे तुम्ही बघता इथे है ना एल शेप मधले, ते जाणार डाऊनला आणि डाऊनचं जाणार अपला. बट यांचं डिरेक्शन जो आहे तो सुद्धा चेंज होणार आहे. जो लेफ्टला झालेला आहे डिरेक्शन तो जाणार राईटला आणि राईटचा जो डिरेक्शन आहे तो जाणार लेफ्टला. ठीक आहे. म्हणजे असं नाहीये की लेफ्ट आणि राईट मध्ये चेंज होत नाही सर असं म्हणताय, परंतु तरीही चेंज करताय. लेफ्ट आणि राईट मधल्या आकृती चेंज होत नाहीत. ठीक आहे. आता हे ॲरो जे आहे ते सेंटरमध्ये असल्यामुळे अपला असल्यामुळे ते डाऊनला गेल्यानंतर त्याचं डिरेक्शन चेंज होणार आहे. जर तेच इथे कुठल्या तरी कॉर्नरला असत्या बाहेर तर ते चेंज झाल्या नसत्या. आलं लक्षात. तसंच सो त्यामुळे जर बघायला गेलं तर बी मध्ये ॲरो जसंच तसं आहे, काही चेंज झालं नाहीये. त्यामुळे हा बी जो ऑप्शन आहे तो चुकीचा ठरतो. ए मध्ये बघा, ए मध्येच आता एकच ऑप्शन उरलेला आहे, त्यामध्ये ॲरोचे डिरेक्शन चेंज झालेले आहेत. मग त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो एक्झॅक्टली राईट आन्सर येतोय. वॉटर इमेज कसं ओळखायचं हे आता तुम्हाला माहिती आहे. अपचं डाऊन, डाऊनचं अपला जातं, राईट आणि लेफ्ट मध्ये काही चेंजेस होत नाहीत. ठीक आहे. आणि त्या पॅटर्न नुसार आपला राईट आन्सर येतो ऑप्शन ए. सिमिलर तसंच आहे. आता पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला परत एकदा चूज द करेक्ट वॉटर इमेज ऑफ फिगर एक्स प्रश्न दिलेला आहे. अमॉंग्स द 4 अल्टरनेटिव्ह ए बी सी डी. ठीक आहे. आता सेम आकृती एक्स बघा, इथे बाण कसा आहे, वरती आहे. ठीक आहे. आता तो वरचा बाण एकतर खाली जायला पाहिजे, बरोबर आहे. वरचा बाण एकतर खाली जायला पाहिजे आणि हा जो बाण आहे तो काय करतोय बघा, तो कुठे कनेक्ट करतोय, तो जो आकृतीचा जो म्हणजे इथे एक स्क्वेअर आहे, या स्क्वेअर मधला जो टोक आहे है ना, त्या टोकाला तो काय करतोय, कनेक्ट करतोय. या ठिकाणी जर बघाल ऑप्शन्स मध्ये हा कुठेही कनेक्ट करत नाही, त्यामुळे हा ऑप्शन चुकतोय. ठीक आहे. हा कनेक्ट करतो आहे बट याची डिरेक्शनच चुकलेली आहे. याचे डिरेक्शन आता राईटला होतं ते लेफ्टला गेलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतो आहे. इथे सुद्धा हा कनेक्ट करत नाही, त्यामुळे आपल्याकडे ऑप्शन एकच उरतो, तो म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे. त्यामुळे राईट आन्सर येतो आपला ऑप्शन ए. बघा आता हा जो डिरेक्शन आहे हा पूर्ण खाली आलेला आहे आणि डाऊनचा अपला गेलेला आहे, है ना. अपचा डाऊनला आलेला आहे, डाऊनचा अपला गेलेला आहे, है ना. तसंच हा जो एक रेष आहे किंवा काही म्हणा त्याला, तो सुद्धा डाऊनला आहे, तो गेलेला आहे अपला. राईट. सो अशा प्रकारे वॉटर इमेज काय असतं, अप आणि डाऊन मध्येच फरक दिसतो आपल्याला, राईट लेफ्ट मध्ये काही फरक दिसत नाही. बघा असे प्रश्न खूप ऍक्च्युली मध्ये मजा येते असे प्रश्न सॉल्व्ह करायला. राईट. सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर्स फिगर्स विच विल कंटिन्यू द सेम सिरीज ॲज एस्टॅब्लिश्ड बाय द 5 प्रॉब्लेम्स फिगर्स. ठीक आहे. आता ए बी सी डी ई आणि 1 2 3 4 5 असे दिलेले आहेत, बरोबर. ए बी सी डी ई आणि 1 2 3 4 5. आता यामध्ये ए बी सी डी जे आहेत ते आहेत प्रॉब्लेम फिगर्स आणि 1 2 3 4 5 जे आहेत ते आहेत तुमचे सोल्युशन्स फिगर. ठीक आहे. तिथे तुम्हाला मेन्शन केलेलं असतं एक्झामिनेशन मध्ये. आता यामध्ये काय केलेलं आहे की प्रॉब्लेम्स फिगर्स मध्ये जसे आकृती ए पासून बी पर्यंत गेले, बी पासून सी पर्यंत गेले, सी पासून डी आणि डी पासून ई, तसंच ई पासून पुढे सुद्धा जाणार आहे. तर ती पुढची आकृती सिक्वेन्स नुसार कशी असेल हे ओळखायचं आहे. आता बघा ए मध्ये काय झालेलं आहे, बाण दिले आहेत, लेफ्ट लेफ्ट. ठीक आहे. परत वरतीच आहे आणि खाली आलेला आहे, म्हणजे एकदा खाली मग वरती मग परत वरती आणि खाली. त्याचप्रमाणे हा काय झालेला आहे, लेफ्ट है ना. आता वरती सुद्धा यायला पाहिजे, तो कसा यायला पाहिजे, लेफ्टच यायला पाहिजे. मग वरती लेफ्ट असणारे सोल्युशन्स मध्ये कुठले कुठले आहेत, 1 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 2 आणि 5 इथे एलिमिनेट झालेत. आता 1 3 4 मध्येच आन्सर यायला पाहिजे. आता पुढचे बघा, पुढच्या गोष्टी बघा है ना. तोपर्यंत मी थोडंसं हे मोकळं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल सुद्धा व्यवस्थित आणि कळेल सुद्धा व्यवस्थित. राईट. बघा पुढे बघा, त्यानंतर आता यू आणि एन दिलेला इथे है ना. आता यू ची जी जागा आहे ती बघा कशी आहे, एकतर अप आहे, नंतर मिडल आहे, नंतर डाऊन आहे, परत तो डाऊन पासून वर जातोय, मग डाऊन पासून परत अप है ना, म्हणजे मिडल आणि नंतर अप म्हणजे पूर्ण टॉपला आलेला आहे. ठीक आहे. मग तसंच आता पुढच्या आकृतीमध्ये तो कुठे यायला पाहिजे, तो यायला पाहिजे मिडलला. राईट. मग आता 1 3 4 मध्ये मिडलला यू आलेला कुठे कुठे आहे, तर 1 मध्ये आहे, 3 मध्ये सुद्धा आहे आणि 4 मध्ये सुद्धा आहे. मग आता यामध्ये फरक काय बघा, यू जो आहे यूचं डिरेक्शन बघा, एक पहिलं लेफ्टला आहे, त्यानंतर मिडलला गेल्यानंतर वरती गेलेला आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर राईटला गेलेला आहे, म्हणजे लेफ्ट अप राईट.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे कसा सिक्वेन्स झाला, परत लेफ्ट अप आणि पुढे राईटला असायला पाहिजे. मग राईटला असलेले 1 3 4 मध्ये कुठे आहे, एक तर गेला, ह्या तर लेफ्टला आहे, आपल्या राईटला पाहिजे, राईट. मग 3 आणि 4 मध्ये आता एलिमिनेट करायचं आहे. ठीक आहे, 3 आणि 4 मध्ये आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. मग आकृतीनुसार आता तो मिडलला यायला पाहिजे, सिक्वेन्स नुसार तो मिडलला यायला पाहिजे. 3 आणि 4 दोन्ही मध्ये मिडलला आलेला आहे. ठीक आहे, आता बघा पुढे, आता एकच गोष्ट उरली ते म्हणजे एन. ठीक आहे, आता एन मध्ये तर खूप सोपं आहे. पहिला जो आहे ए मधला एन सरळ आहे, बी मधला उलटा आहे, सी मधला सरळ आहे, डी मधला उलटा आहे, ई मधला सरळ आहे, तर एफ मधला उलटा असायला पाहिजे. मग 3 आणि 4 मध्ये उलटा असणार कुठे आहे, तिसरा, चौथा एलिमिनेट झालेला आहे. सो 3 नंबरचा जो सोल्युशन आहे, सोल्युशन फिगर आहे, तो एक्झॅक्टली राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सी ऑप्शन 3. ठीक आहे, पुढे बघा, सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर सेट दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. आता हे 3 आहेत आणि ते क्वेश्चन मार्क आहे, मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी सिक्वेन्स नुसार कुठला ऑप्शन असेल आन्सर फिगर मधला, 1 2 3 4 5 पैकी. ठीक आहे, आता बघा काय झालेलं आहे, एक तर दिलेला आहे ट्रायंगल दिलेला आहे आणि दुसरा हाफ सर्कल दिलेला आहे, बरोबर. हाफ सर्कल आणि ट्रायंगलचं डिरेक्शन बघा, पहिला आहे तो स्ट्रेट. ठीक आहे, एक तर आहे तो स्ट्रेट, करेक्ट. त्यानंतर डिरेक्शन कसं आहे बघा, पहिले लेफ्टला आहे, ट्रायंगल जो आहे लेफ्टला आहे आणि हाफ सर्कल जो आहे तो आहे राईटला. मग बी मध्ये त्याचं काय झालेलं आहे, बी मध्ये त्याचं कन्वर्ट झालेलं आहे, जो लेफ्टचा आहे तो गेलाय राईटला, तो ट्रायंगल जो आहे तो गेला राईटला आणि राईटचा जो आहे तो गेलेला आहे लेफ्टला, बरोबर आहे ना. एचं बी मध्ये कन्वर्जन कसं झालंय, एकतर तो स्ट्रेटचा झालेला आहे काय, बेंड, राईट, स्ट्रेटचा झालाय तो बेंड, लेफ्टचा जो आहे राईटला गेलाय, राईटचा जो आहे लेफ्टला गेलाय. मग तोच बेंडचा पुढे काय व्हायला पाहिजे, स्ट्रेट व्हायला पाहिजे, है ना. आणि तसंच राईटचा जो आहे तो लेफ्टला, लेफ्टचा जो राईटला, किंवा लेफ्टचा राईटला, राईटचा लेफ्टला असं व्हायला पाहिजे. मग सी मध्ये बेंड झालेला आहे. आता यामध्ये ट्रायंगलचं डिरेक्शन आहे राईटला, तो जायला पाहिजे लेफ्टला. ठीक आहे, आणि हाफ सर्कलचं सुद्धा राईटलाच आहे, तो सुद्धा जायला पाहिजे लेफ्टला. म्हणजे दोन्हीही कुठे जायला पाहिजेत, लेफ्ट साईडला. आणि बेंड असल्यामुळे बेंडचं व्हायला पाहिजे स्ट्रेट. मग स्ट्रेट आहे 1 2 आणि 3, आणि त्यासोबतच आपल्याला ट्रायंगल सुद्धा आणि हाफ सर्कल सुद्धा कुठे जायला पाहिजेत, लेफ्टला. मग लेफ्टला जाणारे कुठले आहेत दोन्ही, तर ऑप्शन 1 आहे. ठीक आहे, 2 मध्ये कसं आहे, हाफ सर्कल जो आहे त्याचं डायरेक्शन राईटला गेलेलं आहे, थर्ड मध्ये सुद्धा दोन्हीचंही राईटला गेलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन 1 सोल्युशन फिगर मधला ऑप्शन 1 जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट येतो आहे, ऑप्शन ए 1. पुढचा प्रश्न बघा, दिसतो तसा अवघड नाहीये, एकदम सोपा आहे, खूप सोपा आहे. ट्रेस आउट द अल्टरनेटिव्ह फिगर विच कंटेन्स फिगर एक्स ॲज इट्स पार्ट. म्हणजे एक्स फिगर जो आहे त्याचाच एक पार्ट असणार आहे एबीसीडी मधला. ठीक आहे, बट काही रेषा त्यामधल्या खोडलेल्या आहेत. मग रेषा खोडून सुद्धा तो एक्झॅक्टली एक्सचाच पार्ट आहे असं आपण ऑप्शन्स पैकी कुठला असणार आहे हे शोधायचं आहे. ठीक आहे, आता बघा पहिला जो आहे ए, मग एचा जो हा भाग आहे तो इथे आहे का बघा. आता इथे एक रेष दिसते आपल्याला, ही रेष इथे जर असती तर हा फिगर करेक्ट असता, त्यामुळे ए इथे एलिमिनेट झाला. ठीक आहे, आता बी बघा, बी मध्ये सुद्धा ही एक रेष दिसते आपल्याला, ही इथे जर असती तर आपण करेक्ट केला असता, मग बी सुद्धा इथे चुकतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा सी मध्ये, सी मध्ये ही लाईन सुद्धा आहे, बरोबर आहे, अशी लाईन सुद्धा आहे, बरोबर आहे. ठीक आहे, ही लाईन सुद्धा आहे, ते सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, ही लाईन सुद्धा आपल्याला इथं दिसते आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर अशी उभी लाईन सुद्धा आपल्याला इथं दिसते आहे आणि ही सुद्धा दिसते आहे. म्हणजे बघा, जर मी व्यवस्थितपणे ही आकृती जर इथे काढली, म्हणजे ओरिजिनल फिगर मध्ये ही जर आकृती मी काढलेली है ना, तर आपल्याला सरळ सरळ दिसेल बघा, है ना, सरळ सरळ आपल्याला तो फिगर यामध्ये दिसून येतो आहे. करेक्ट, बघा काही चुकलं तर मला सांगा. दिसतोय एक्झॅक्ट फिगर, येस, सी मध्ये दिसतो आहे. ठीक आहे, मग डी मध्ये बघा, डी मध्ये काय चुकतं आहे, डी मध्ये चुकतं आहे या ठिकाणी हे फिगर बघा, है ना, हा फिगर आहे का, नाही, इथे कुठलीच अशी रेष आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे डी सुद्धा इथे एलिमिनेट होतो, ऑप्शन सी एक्झॅक्टली करेक्ट होतो. म्हणजेच आन्सर फिगर मधला सी, बट ऑप्शन्स मधला बी इथे बरोबर येतोय. ठीक आहे, आता इथे गोंधळात जाऊ नका बघा, आता सी आहे तर इथं सी करूया असं नाही,
तिथे डी दिलेलं असू शकतं. सो राईट साईडला जे ऑप्शन्स आहेत ते तुमचे राईट आन्सर आहेत. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट येतो आहे. पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा आहे. मिरर इमेज आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे, या एक्स फिगर मधून मिरर इमेज आपल्याला ओळखायची आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, मिरर आणि वॉटर याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे, आता एक्झाम्पल साठी मी इथे दोन्ही स्क्वेअर काढतोय. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, मिरर इमेज म्हटलं तर राईट आणि लेफ्ट धरायचे, मध्ये एक रेष ओढायची. वॉटर इमेज म्हटलं तर मधून एक आडवी रेष ओढायची. ठीक आहे, का इथे लेफ्ट आणि राईट महत्वाचं आहे, इथे अप आणि डाऊन महत्वाचं आहे. ठीक आहे, अपचा डाऊनला जातो, डाऊनचा अपला जातो, राईट लेफ्ट मध्ये काही फरक नाही. मिरर इमेज मध्ये लेफ्टचा राईटला जातो, राईटचा लेफ्टला जातो, बस हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक्स फिगर मध्ये जर बघितलं तर यामध्ये ए आणि बी मध्येच कुठला तरी येणार आहे, सी आणि डी मधले येणारच नाही. का बघा सांगतो, कारण एक्स फिगर मध्ये इथे एक तुम्हाला सर्कल दिसतोय, जो की सी फिगर मध्ये एक छोटा सर्कल दिलाय, त्यामुळे इथे पूर्णपणे चुकतोय. इथे आकृती पूर्णपणे चेंज होत नाही, तीच आकृती असते, फक्त डिरेक्शन चेंज होतं. आणि त्याप्रमाणेच इथे सुद्धा एक सर्कल पाहिजे, बट इथे आपल्याला स्क्वेअर दिसतोय सरळ सरळ. बरोबर, सो त्यामुळे सी आणि डी हे दोन्ही एलिमिनेट होतात. आता प्रश्न येतो ए आणि बी चा. ठीक आहे, आता मी जसं की सांगितलं मिरर इमेज आहे आणि मिरर इमेज राईटचं लेफ्टला, लेफ्टचं राईटला जातं. बरोबर आहे, मग आता जो एक्स फिगर इथे दिसतोय आपल्याला, एक्स दिसतोय है ना, तो एक्स राईटला आहे, तो कुठे जायला पाहिजे, तो जायला पाहिजे लेफ्टला. बरोबर आहे, जो इथे आहे तो जायला पाहिजे इथे लेफ्टला. बरोबर आहे, आणि हे जे दोन बाण आहेत ते कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजेत है ना, इथे आलेले आहेत. बट ए जो दिसतोय, ए जसे जसे हे जे आकृती आहे ती जसेच तशी अशी आहे, ही इकडे पाहिजे अशी, राईटचं लेफ्टला पाहिजे, लेफ्टचं राईटला पाहिजे, राईट. सो त्यामुळे अशी आकृती पाहिजे. सो अशी आकृती आपल्याला बी मध्ये दिसते, त्यामुळे आन्सर ए, ऑप्शन बी, म्हणजे ऑप्शन ए आन्सर बी असं त्याचा अर्थ आहे. सो बी इथे आपल्याला एक्झॅक्टली करेक्ट भेटतो आहे, कारण मिरर इमेज विचारले, वॉटर इमेज नाही विचारले. बरोबर आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट येतो. पुढचं बघा, पुढचं पण खूप सोपं आहे. यामध्ये काय सांगितलं, सिलेक्ट द फिगर फ्रॉम द अमॉंगस्ट द आन्सर फिगर विच विल कंटिन्यू द सिरीज एस्टॅब्लिश्ड बाय द फोर प्रॉब्लेम फिगर्स. दीज आर द प्रॉब्लेम फिगर्स, दीज आर द आन्सर फिगर्स. ठीक आहे, आता यामध्ये काय झालंय, एक तर एक पूर्ण सर्कल दिलेला आहे. ठीक आहे, एक सर्कल दिलेला आहे असं पूर्ण, त्यामध्ये अशा रेषा आहेत. करेक्ट, आणि त्या रेषासोबतच काय झालेलं आहे बघा, आता काय केलेलं आहे मी तुम्हाला एक एक सांगतो है ना. आता ए मध्ये असं पूर्ण सर्कल आहे. ठीक आहे, बी मध्ये काय झालेलं आहे, बी मधली ही रेष खोडलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच फक्त पुढची रेष खोडलेली आहे, आणि त्यासोबतच है ना, व्यवस्थित बघाल तर सर्कल सुद्धा खोडलेला आहे. बरोबर, सी मध्ये बघाल आणखीन एक गोष्ट, बी मध्ये जो हा जो पूर्ण भाग गेलेला आहे इथला, त्यासोबतच एक डॉट इथे दिलेला आहे. त्याप्रमाणेच पुढचा खोडला की पुढे एक डॉट दिलाय, त्याप्रमाणे पुढचा खोडला की तिसरा, आणि इथे एक चौथा पाहिजे. ठीक आहे, आता अशा सिक्वेन्स मध्ये जाणारा ऑप्शन कुठे आहे का बघा, एक तर एक आहे, ठीक आहे, त्यानंतर 3 आहे आणि 5 आहे. ठीक आहे, 2 आणि 4 इथे एलिमिनेट होते. आता 1 3 5 मध्येच आपल्याला ओळखायचं. आता एक एक काढायचं, इथे सेम तसंच एक एक काढायचं आहे आपल्याला है ना. आता त्यामध्ये सुद्धा ही रेष काढलेली आहे. बरोबर, ही रेष काढलेली आहे है ना, आणि आपल्याला इथे आकृती सुद्धा अशी सिमिलर दिसत आहे है ना, आणि त्यासोबत दोनच डॉट पाहिजेत. ठीक आहे, त्यानंतर तिसरा जो आहे, तिसऱ्यामध्ये सुद्धा बघा, तिसऱ्यामध्ये काय केलेलं आहे, ही आकृती काढलेली आहे है ना, म्हणजे कसं, आता असं आलेलं आहे फक्त, राईट, असं आलेलं आहे, हे राहिलं नाही का, असं आलेलं आहे, आणि त्यासोबत तिसरा डॉट दिलेला आहे, आणि तसंच मग पुढे चौथा डॉट दिलेला आहे, पुढचं सुद्धा काढलेलं आहे. म्हणजे हा जो आहे है ना, आता इथला हा पूर्ण भाग जाईल, राईट. मग उरेल काय, फक्त 1 2 है ना, 3 आणि 4 रेषा, एक सर्कल अर्धा, आणि अशी आकृती आपल्याला दिसायला पाहिजे. त्यासोबतच 1 2 3 4 है ना, असे डॉट्स आपल्याला दिसले पाहिजेत. मग असा डॉट असलेला किंवा अशी सिमिलर आकृती आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते, तर आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिसते, इथे या ठिकाणी. बरोबर आहे, इथे दिसते, कारण 3 मध्ये इथे एक रेषा असलेली दिसते आपल्याला, आणि 5 मध्ये सुद्धा इथे
है ना. हे इथला सर्कल जो आहे हा सर्कल तो पण सुद्धा काढलेला आहे, है ना, तो सुद्धा काढले, बट तो काढायचा नाहीये एक सिक्वेन्स नुसार, है ना. त्यामुळे ऑप्शन 1 जो आहे तो आपल्याला करेक्टली दिसतो आहे. ऑप्शन ए, आन्सर 1. ठीक आहे. आता यामध्ये बघा, सिलेक्ट द फिगर फ्रॉम द अमॉंग्स 4 अल्टरनेटिव्स ए बी सी डी विच वेन प्लेस्ड इन द ब्लँक स्पेस ऑफ फिगर एक्स. ठीक आहे, म्हणजे ब्लँक ज्या ठिकाणी आहे तिथे आपल्याला भरायचं आहे सिक्वेन्स नुसार. आता एक एक बघा, हा जो ठोकळा बघताय तुम्ही इथे या ठिकाणी, यामध्ये एक आणखीन एक डॉट तुम्हाला दिसत असेल. पहिला आहे लेफ्टला, ठीक आहे, तो गेलाय वरती, त्यानंतर राईट. म्हणजे बघा, अगोदर इथे आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. अगोदर तो कुठे आहे, इथे आहे, त्यानंतर गेला वरती, त्यानंतर गेला राईटला, आता तो पुढच्या वेळेस इथे असायला पाहिजे, राईट. मग इथे असलेला आकृतीमध्ये सोल्युशन फिगरमध्ये कुठे कुठे आहे बघा. ए मध्ये आहे का, नाही. बी मध्ये आहे का, आहे. सी मध्ये सुद्धा आहे, डी मध्ये नाही. ठीक आहे, मग बी आणि सी मध्येच काहीतरी असलं पाहिजे. पुढे बघा, आता एक फुल दिसतंय आपल्याला, त्यामध्ये राईट आणि लेफ्ट अशी दोन जागा दिसत आहेत, है ना. एक लेफ्टला व्हाईट आहे, राईटला ब्लॅक आहे. त्याचा पुढे जेव्हा इकडे वळतो आपण, है ना, तो व्हाईट लेफ्टलाच आहे आणि ब्लॅक राईटलाच आहे. ठीक आहे, आता ह्या दोघांची जोड लागली. तसंच आता पुढे खालचा जो पार्ट आहे त्याचं ब्लॅक साइड लेफ्टला आहे, व्हाईट साइड राईटला आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा, एकतर व्हाईट आपल्याला दिलेला आहे, मग उर्वरित हा जो भाग आहे तो कसा पाहिजे, तो पूर्णपणे ब्लॅक पाहिजे. बरोबर आहे, पूर्णपणे ब्लॅक पाहिजे आपल्याला. मग खालचा भाग ब्लॅक असलेला कुठं आहे बघा, बी आणि सी मध्येच पाहिजे आपल्याला, बी आणि सी मध्येच आपल्याला असायला पाहिजे. मग या ठिकाणी सी ऑप्शन आपल्याला करेक्टली मिळतोय, याचा हा जो भाग आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. ठीक आहे, सो ऑप्शन सी म्हणजे सोल्युशन फिगर मधला ऑप्शन सी आणि ऑप्शन मधला सुद्धा सी बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघा, चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आता ए बी सी डी ई असे दिले, आता इथे बघा, मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं 5 पण ऑप्शन देऊ शकतात, है ना, तसेच 5 ऑप्शन आता इथे दिले आहेत. आणि हे दुसरे तिसरे मी बनवलेले प्रश्न आहेत, हे तुमच्याच परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत, लेटेस्ट एक्झाम मधले प्रश्न आहेत. 2024 मध्ये जे लास्ट एक्झाम झाली ना, त्यामधले हे प्रश्न आहेत. सो तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणून आपण प्रेडिक्ट करू शकतो की पुढे कसे प्रश्न येऊ शकतात, है ना. सो अशा पद्धतीचेच प्रश्न आहेत. मिरर इमेज, वॉटर इमेज, है ना, क्वेश्चन मार्कच्या जागी काय असेल, त्यासोबतच सिक्वेन्सली जो फिगर आहे त्यामध्ये वेगळा कुठला आहे, किंवा सिक्वेन्सली मध्ये जो फिगर आहे त्यामध्ये पुढचा सिक्वेन्सला येणारा कुठला असेल, याशिवाय दुसरं काहीही विचारणार नाहीयेत. ओके, आता बघा, आता काय दिलेलं आपले एबीसीडी असे पूर्ण सिक्वेन्स दिलेत. मग एक असा आहे एबीसीडी मध्ये जो की सिक्वेन्स नुसार चालत नाहीये. ठीक आहे, आता यामध्ये कसं आहे बघा, 1 2 3 4 वेगवेगळे आहे. इथे स्क्वेअर आहे, इथे थोडासा वेगळा आहे, इथे ट्रायंगल आहे, इथे स्क्वेअरला थोडंसं मोल्ड केलेलं, थोडंसं फिरवलेलं आहे, बरोबर आहे. मग एक एक डायरेक्शन चेंज होते. ठीक आहे, हा जातो इथे, हा जातो इथे, हा जातो इथे, हा जातो इथे. मग एकच पकडा कुठला तरी, हा. आता हा इथे जायला पाहिजे, बरोबर, बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर हा इथे जायला पाहिजे, आलेला आहे, बरोबर. सी मध्ये तो सुद्धा आलेला आहे. मग डी मध्ये जाताना तो कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजे. मग डी मध्ये तो इथे आलाय का, आलाय, बरोबर आहे. आता परत ई मध्ये हा कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजे. मग इथे आलाय का, नाही आला. हा कुठे आलाय, खाली आलाय. ठीक आहे, सो सिक्वेन्स नुसार तर आपल्याला तसाच दिसतो आहे. मग वाटलं तर आपल्याला कन्फर्मेशन साठी तुम्ही बाकी आकृती कडे सुद्धा लक्ष देऊ शकता, तुम्ही किंवा तुम्ही ट्रायंगल कडे फोकस करा एकदा. बघा, ट्रायंगल कडे फोकस करून आपण बघूया येते का, बरोबर है ना. आता ट्रायंगलचं काय झालंय, ट्रायंगल आता इथे यायला पाहिजे, बरोबर आलाय. त्यानंतर इथे जायला पाहिजे, तो सुद्धा बरोबर आलाय. त्यानंतर इथे जायला पाहिजे, तो सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर इथे जायला पाहिजे, पण इथे नसून तो इथे आलेला आहे. त्यामुळे परत एकदा ऑप्शन ई आपल्याला सांगतोय की ईच राईट आहे. त्यामुळे ई एक्झॅक्टली राईट आहे. ठीक आहे, बरोबर आहे ना. सिक्वेन्स तसा सोपा होता प्रश्न, खूप सोपा होता, बट तेवढं फोकस कराल व्यवस्थितपणे तर तुम्हाला येईल. सो हे जे प्रश्न आहेत अगदी सोपे आहेत, अबस्ट्रॅक्ट रिजनिंग मधले फुकटचे मार्क्स तुम्हाला मिळवून देणारे प्रश्न आहेत. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, सोपे आहेत एकदम एकदम. पुढे बघा, मिरर इमेज विचारले आपल्याला, है ना. आता मिरर इमेजचा फंडा आपल्याला माहिती आहे. काय करायचं आहे, हा जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये मध्ये रेष वाढायचे, लेफ्ट आणि राईट आहे, राईटचा लेफ्टला जातो, लेफ्टचा राईटला जातो. ठीक आहे, आता तसंच बघा, ही जी फिगर एक्स आहे यामध्ये एक मध्ये रेष जर आपण ओढली, है ना, आता हा जो भाग आहे तो इकडे जायला पाहिजे आणि हा जो भाग आहे तो इकडे जायला पाहिजे, है ना. मग आता एक्स लिहिलेले जी फिगर आहेत त्यांना लक्षात घ्या. हा कुठे जाईल, हा इथे जाईल,
है ना. थोडंसं खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. बघा, हा जो पार्ट आहे तो कुठे जाईल, तो जाईल इथे, है ना. आणि हा जो पार्ट आहे तो जाईल इथे, बरोबर आहे. मग तुम्ही व्यवस्थित बघाल तर खूप सोपा प्रश्न आहे. एक तर ए बी सी ह्या तिन्ही आकृत्याच चुकीच्या दिलेल्या आहेत. इथे खूप सोपा प्रश्न आहे. आकृतीच पूर्णपणे चुकीची असेल तर उरलेलाच भाग जो आहे तो आपला ऑप्शन राईट असणार आहे, है ना. आणि तसंही मिरर इमेज नुसार राईटचा लेफ्ट, लेफ्टचा राईटला सुद्धा आलेला आहे ऑप्शन डी मध्ये. सो ऑप्शन डी, सोल्युशन आन्सर डी हे एक्झॅक्टली आपल्याला बरोबर मिळतो आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनेच तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात एक्झामिनेशन मध्ये. या प्रश्नांकडे फोकस करा, कारण तुम्हाला फुकटचे मार्क्स मिळवून देणारे हे प्रश्न आहेत, है ना. तुम्हाला जितके मार्क्स घेता येईल तितके मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, कारण आपल्याला बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं आहे. आणि बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल तर काय गरजेचं आहे, तर तुमचा पर्सेंटाईल हाय असणं गरजेचं आहे. ओके. सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आणखीन काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पुढच्या सेशनमध्ये देऊन टाकेन.